कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। अभिनेता राहुल सोलापूरकरांचे वादग्रस्त विधानाचे तळ कोकणात देखील उमटले तीव्र पडसाद। महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाबद्दल केले होते आक्षेपार्ह विधान। मुरुडमधील भोगेशाळीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, 10 घरे फोडून 5 लाखांचे दागिने केले लंपास। चोरट्यांची हालचाल कॅमेऱ्यामध्ये कैद। ग्रामपंचायत सदस्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे भरली सरकारी योजनांची निविदा। लांजातील बेनी खुर्द खरवसे ग्रामस्थांचा आक्रमक पावित्रा। आणि वेंगुर्ल्यातील मानसीश्वराची आगळी वेगळी जत्रा। मानसीश्वराच्या स्थानावर भाविकांचा महापूर, बांबूच्या काठीला भगवा झेंडा लावलेले असंख्य निशाण ठरत आहेत लक्षवेधी। आता पाहूया सविस्तर वृत्त। अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेच्या प्रसंगाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते। त्याचे तीव्र पडसाद तळ कोकणात देखील उमटले आहेत। सावंतवाडी येथे सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। सावंतवाडी येथील राजा शिव छत्रपती चौक येथे अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत। यावेळी उपस्थितांनी राहुल सोलापूरकर यांच्या बॅनरवर जोडे मारत त्यांची प्रतिमा पायाखाली तुडवली। त्यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलेला आहे। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि आमचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो कोणी अपशब्द बोले, कोणी असू दे, तो त्याचा 100% निषेध होणारच। त्याला जुत्याने आम्ही मारणारच, चपलाने नाही जुत्याने मारणार। आणि राहुल सोलापूरकर प्रत्यक्ष इथे कधी दौरा केला तर 100% त्याच्यावर जोडे त्याला काळा फासणार। या सिंधुदुर्गात त्याला नो एंट्री राहुल सोलापूरकर। त्यांनी माफी मागू दे, काही करू दे, परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून हे 100% त्यांनी केलेलं आहे। हे आता समोर येत आहे। राहुल सोलापूरकरने एक ध्यानात घ्यावं, जर या हिंदुस्थानात राहायचं असेल तर छत्रपतींचा आदर हा केलाच पाहिजे। जर हिंदुस्थानात राहायचं नसेल, पाकिस्तानात जायचं असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं, पण हिंदुस्थानात राहून जर छत्रपतींबद्दल कोणी अवमानकारक बोलत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही। त्याची जागा 100% त्याला दाखवलीच जाणार। या ठिकाणी आज सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही आज राहुल सोलापूरकरला जोडे मारो आंदोलन, त्याला पायाखाली असं तुडवलं। प्रत्यक्ष भेटला तर 100% तुडवणार। आम्ही परिणामाची चिंता करणारे मावळे नाहीत, आम्ही परिणामाला सामोरं जायला तयार असतो। त्यामुळे राहुल सोलापूरकरने ध्यानात ठेवावं, यापुढे शिवाजी महाराजांबद्दल बोलताना त्यांनी जपून बोलावं, जिभेला आपल्याला लगाम द्यावा। खेड तालुक्यातील बोरज बौद्धवाडी येथील अंतर्गत जाणाऱ्या रस्त्यावरती त्याच वाडीतील एका इसमाने रस्त्यावरती दगडी, गडदा, माती व लाकडे टाकून जाणीवपूर्वक रस्ता अडवला होता। हा रस्ता खुला करण्याकरता स्थानिक पातळीवर अनेक वेळा प्रयत्न करून देखील सदर व्यक्तीने जाणीवपूर्वक हा रस्ता अनेक वर्षांपासून लोकवस्तीमध्ये जाण्यास बंद ठेवला होता। सदर प्रकरण हे गावकऱ्यांनी नाईलाजास्तव 13 फेब्रुवारी 2024 रोजी खेड तहसीलदार यांच्याकडे दाद मागितली असता तहसीलदारांनी सदर प्रकरण सुनावणी 19 जुलै 2024 रोजी केले। अडवणूक करणाऱ्या इसमाला लोकवस्तीमध्ये जाणारा रस्ता हा आपण मोकळा करावा असा आदेश दिला व 2 महिन्यांची मुदत दिली, परंतु सदरची मुदत संपल्यानंतर देखील रस्ता मोकळा न केल्याने तहसीलदारांच्या आदेशाने अतिक्रमण तोडक कारवाई केली गेली। 500 वर्षांपूर्वीचा रस्ता पुन्हा एकदा लोकांकरिता मोकळा करण्यात आला। या कार्यवाही वेळी मंडळ अधिकारी भोईर, तलाठी विशाल चौगुले, बोरज निगडे ग्रामपंचायत सरपंच, बोरज पोलीस पाटील, निगडे पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष श्री बाळू सनगरे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगडच्या मुरुडमधील भोगेशाळीमध्ये अज्ञात चोरट्यांनी 10 घरे फोडून जवळपास 5 लाखाहून अधिक रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडलेली आहे। या चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यात। मुरुड पोलिसांकडून या चोरांचा शोध सुरू आहे। मुरुड शहरात चोरट्यांचे प्रमाण वाढल्याने मनसेने आज जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। शिवाय मुरुड नगर परिषदेला चोरांवरती अधिक सुरक्षित नजर ठेवण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याची देखील मागणी केली आहे। पुणे माणगाव दिघी रस्त्यांचे काम चालू असताना माणगाव शहरातील मोरबा रोडवरील अतिक्रमणे तोडण्यात आली होती। मात्र 1.5 वर्षांपूर्वी या दुकानदाराने पुन्हा आपली दुकाने मोरबा रोड लगत लावली होती।
ती दुकाने आज 5 फेब्रुवारी रोजी जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आली आहेत. माणगाव शहरात अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामे करून महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवरती अतिक्रमणे करण्यात आली होती. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत होता. याची दखल घेऊन नगरपंचायतचे मुख्य अधिकारी संतोष माळी यांच्या आदेशानुसार मोरबा रोड मार्गावरील सर्व अतिक्रमणे दिनांक 5 फेब्रुवारी रोजी जेसीबी फिरवून हटवण्यात आली आहेत. त्यामुळे या मोरबा रस्त्याने मोकळा श्वास घेतलेला आहे. माणगावातील उर्वरित सर्व अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटवण्यात येतील असा इशारा संतोष माळी यांनी दिला आहे. आपण आता सध्या मोरबा रोडला उभे आहोत. मोरबा रोडवरती साधारणतः 1.5 वर्षापूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 साली इथे साधारणतः 28 ते 30 अशा स्टॉल उभे करण्यात आले होते दिवाळीच्या काळामध्ये. तर त्यांना आपण वारंवार नोटिसा दिल्या होत्या, सूचनाही दिल्या होत्या, आवाहनही केलं, परंतु त्यांनी आपल्या आवाहनाला काही प्रतिसाद दिला नाही. सूचनेकडे दुर्लक्ष केलं. मग नाईलाजाने आपण जबरदस्तीने आज ही सर्व अतिक्रमणं काढून टाकत आहोत. तसेच आपण माणगावमध्ये जे जे सरकारी जागांवरती अतिक्रमण आहेत त्या सर्वांना नोटिसा दिलेल्या आहेत. माणगावमध्ये ट्रॅफिक जामची समस्या खूप जटिल झालेली आहे. वाहतूक कोंडी शनिवार रविवारी पण असते आणि दररोज पण असते. मग आपण जिथे जिथे सरकारी जागांवरती अतिक्रमण आहे तर ती सर्व अतिक्रमणं नोटीस देऊन काढत आहोत. लांजा तालुक्यातील बेनी खुर्द खरवसे ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतलाय. खोडसाळ आणि बनावट कागदपत्र तयार करून सरकारी कामांच्या योजनांची निविदा ग्रामपंचायत सदस्यांनी भरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या साऱ्या प्रकरणाची आज चौकशी होणार होती, परंतु गटविकास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतमध्ये आणून कागदपत्र पडताळणी करण्यास भाग पाडले आहे. झालं हा विषय लक्षात घ्या तुम्ही. मग आम्ही जर थांबवतो नसतो तर काय विषय झाला. पण हे चुकीचं आहे ना. चौकशी लावली बनवताय तुम्ही लोक. बरोबर विषय नाही का. त्यांनी आम्हाला मूर्ख बनवून का चालले होते तेव्हा आम्हाला सांगा. हा विषय आम्ही सांभाळून नसते गेले असते ना. उपोषणला आम्ही बसायचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला आज तारीख दिली 5 तारीख. आम्ही माहिती अधिकाराद्वारे माहिती मागवली होती ग्रामपंचायत कारभाराची. काही चुकीचं कारभार चालला असं आमच्या निदर्शनास आलं तर आम्ही त्याची चौकशी लावली. तर चौकशी करताना हे विस्तार अधिकारी लोखंडे साहेब आले तिथून. तर त्याने आम्ही अगोदर तारीख देता टाळाटाळच केली होती. नंतर मग 1 तारीख दिली. आता आले आणि बोलतायत की असं की त्यांना न कळित करता आम्ही आलो तर आजची मीटिंग तहकूब करतो. तर त्यांचं म्हणण्याचा उद्देश म्हणजे आमच्या ग्रामस्थांचा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की हे लोक त्यांना कुठे पाठीशी घालतात का, आम्हाला एवढं ग्रामस्थांना का त्रास देत आहेत ते लोक. आमच्या ग्रामस्थांचा आरोप असा आहे की म्हणजे जी चौकशी लावली आहे ती योग्य त्या वेळी व्हावी. आम्हाला लेटर देतात गेल्या जानेवारीचं 9 तारखेला दिलं, असं काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. परंतु आजची तारीख दिली होती 5 फेब्रुवारी आणि आजच्याही तारखेला ती होत नाहीये. इथं आल्यानंतर आम्हाला सांगितलं जात आहे की काही प्रशासन थोडंसं चुकीचं झाल्यामुळे पुढे ढकलण्यात येते. समिती तहसीलदार मॅडमला सुद्धा आम्ही भेटलो होतो. डोळे मॅडम होता त्यांनी दम दिल्याच्या नंतर यांनी 9 तारीख दिली आणि आता 9 तारीखला येऊन सुद्धा ते आता टाळाटाळ करतात. 5 तारीख दिली. 5 तारीखला येऊन पण ते लोक आता टाळाटाळ करतात की त्यांना चौकशी केली नाही तर पुढे ढकलूया, तहकूब करूया वगैरे. म्हणजे ग्रामस्थांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न चाललाय त्यांचा. म्हणजे नेमकी काय म्हणजे आम्ही न्याय मागायचा कोणाकडे. न्याय घेतल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही. आता आम्ही तहसीलदार मॅडम कोण बीडीओ कोण येणार असते आता बोलवून घेतो इथे, ते येऊन देत. आम्ही इथेच उभे आहेत आणि इथे आम्ही न्याय घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही. लांजा एसटी स्टँड येथील हायमॅक्स लाईट 2 वर्ष बंद स्थितीत होता. मुंबईकर चाकरमानी तसेच खेड्यापाड्यातून येणारी विद्यार्थी, व्यावसायिक, प्रवासी यांची गैरसोय होत होती. शहर प्रमुख सचिन डोंगरकर यांनी आमदार किरण सामंत यांच्या हे निदर्शनास आणून दिले. तात्काळ आमदार यांनी आदेश दिल्यावरती त्वरित संबंधित यंत्रणा कामाला लागली आणि हायमॅक्स प्रकाशमान झाला. याबद्दल स्टँड परिसरातील व्यावसायिक तसेच प्रवासी जनतेतून आमदार किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त होत आहे. जत्रा म्हटली की लाऊडस्पीकरचे सूर, विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि गर्दी हे चित्र अपेक्षित आहे. मात्र वेंगुर्ले येथील मानसेश्वराच्या स्थानावरती भाविकांचा महापूर असतो.
पण कानठळ्या बसणारे आवाज नसतात आणि डोळे दिपून टाकणारी रोषणाई केली जात नाही. या ठिकाणी फडकणारी असंख्य भगवी निशाणं लक्ष वेधून घेतात. हे मानसीच्या देवचाराचे स्थान आहे. याला मानसीश्वर असेही म्हणतात. श्री देव मानसीश्वराचे देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. वेंगुर्ले शहराची हद्द संपताच मांडवी खाडी नजीक मानसीश्वर देवस्थान आहे. नेहमीप्रमाणे मंदिर, गाभारा, मूर्ती असे काहीही या ठिकाणी दिसत नाही. 15 फुटाचे चौरस बंधाऱ्याप्रमाणे बांधकाम आणि त्यावर रोवलेली असंख्य भगवे निशाणे दृष्टीस पडतात. त्यापुढे मंडप असून बाकी केवळ आजूबाजूला झाडी आणि पाणी आहे. जत्रोत्सवाच्या भगव्या निशाणाच्या पताका या देवस्थानाला भाविक भेट घालतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळी बांबूच्या काठीस भगवा झेंडा लावलेले निशाण घेऊन प्रत्येक जण येतात आणि भगव्या निशाणांनी देवस्थान सजते. जिल्ह्यासह मुंबई, गोवा, बेळगाव आणि सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी येथूनही भाविक येऊन त्यांचा नवस फेडतात. या जत्रेत कोकणातील प्रसिद्ध दशावताराचा खेळ हा पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात सादर केला जातो. देवाची काही भाविक मंडळी या देवास जिवंत खेकडे नवस म्हणून प्रदान करतात. मानसीश्वर देवस्थान अत्यंत जागृत देवस्थानांपैकी एक आहे. हो, ही पूर्णपणे वेगळी आगळीवेगळी जत्रा आहे. ओके, दरवर्षी म्हणजे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही आलेलो आहोत आणि गेले बरेच वर्ष येतोय आणि खूप चांगला अनुभव आम्हाला आलाय. ओके, आणि सुरुवातीला मी फक्त एकटा आलो, मला कोणीतरी सांगितल्याप्रमाणे. हळूहळू मग मी, बायको, आई, आता मावशी, बहीण असं करत करत आता लिटरली आमची एक मोठं कुटुंब आहे, ज्यांना घेऊन आम्ही इथे दरवर्षी या जत्रेला न चुकता येतो. म्हणजे मुंबईतून आपली सुट्टी काढा, सगळं करा, ओके, नोकरीतून हे सगळं करून आम्ही पारंपरिक दरवर्षी इथे न चुकता आम्ही येतो. तर खूप छान वाटतं आणि मुंबईतून येतो, गाव माझं रायगड आहे, श्रीवर्धन. तर अनुभव खूप चांगला आलेला आहे. मी तर सगळ्या तुमचे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी हेच सांगेन की येऊन बघा, त्यांनाही नक्की खूप छान अनुभव येईल. महासुदी अष्टमीला ही इनफॅक्ट जत्रोत्सव नसून हा नवसफेड उत्सव आहे. वर्षभर जे भाविक चिडाची म्हणजे हे निशाण काठीची किंवा ह्याला दुसऱ्या ह्याच्यात दिवाबत्ती पण जत्रा म्हणतात. दिवाबत्ती आणि नवस काठी असा तो नवस पूर्ण करण्याचा हा दिवस आहे आणि हा पूर्वंपार साधारण 125 वर्षापूर्वीपासून चालत आलेला उत्सव आहे. लोकांचं नवस पूर्ण होतात म्हणूनच हा जागृत देवस्थान म्हणूनही ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला वाटतं पुणा, कोल्हापूर असं संपूर्ण महाराष्ट्रात याची कीर्ती पसरलेली आहे. उत्तरोत्तर गर्दी वाढते आहे म्हणून पूर्वी ही जत्रा आम्ही घरी पूजा करून संध्या दुपारी 4च्या दरम्यान ही सुरू करायची. पण आता भाविकांच्या सोयीसाठी ही महासुदी अष्टमीला पहाटे 2 वाजेपासून आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत इकडे सांगणी पोळणी आणि नवस पूर्ण करतो आणि त्याच्यानंतर आमच्या घराच्या समोर दिवाबत्तीमध्ये म्हणजे नवसाला जी काही दिवाबत्ती हे अर्पण करतात त्या दिवाबत्तीच्या प्रकाशात पार्सेकरांचं दशावतारात बोधपर नाटक होतं. एक चांगला मेसेज पार्सेकर सगळ्या भाविकांना देऊन जातात. आता हा जत्रोत्सव पहाटे 6 पर्यंत चालतो. मानसेश्वर महाराजांची कृपा म्हणजे अशी व्यक्त पण नाही करू शकत. मी इथे आज यावेळेला मला येणं जमणार नव्हतं पण तरीसुद्धा मानसेश्वर महाराजांनी शेवटच्या घटकेला मला इथे बोलावून घेतलं. सहज रीतीने एकही त्रास न होता पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास करून मी इथपर्यंत पोचले. ही त्यांचीच कृपा आहे आणि इथे जेव्हापासून म्हणजे आम्ही इथे आमचं मस्तक इथे टेकवलंय तेव्हापासून आमचे जे कष्ट आहेत ते एवढे कमी झाले आहेत की व्यक्तच करू शकत नाही. मुंबई गोवा महामार्गावरती चिपळूणच्या दिशेने 2 टेम्पो जात असताना पोलादपूर जवळ असलेल्या तपासणी नाक्यावरती मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित वाहनांची तपासणी केली असता खैऱ्याच्या लाकडाचे तुकडे आढळून आले आहेत. या वाहनांवर पोलादपूर वन विभागाने कारवाई करत 52,000 किमतीचे खैर लाकडाचे तुकडे आणि 12 लाख किमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईनंतर वनप्रेमींकडून चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. याआधी देखील 3 ते 4 वेळा अशी मोठी कारवाई रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या पोलादपूर वन विभागाच्या वतीने करण्यात आली होती. विशेष म्हणजे खैराची मोठी तस्करी खेड आणि चिपळूण या भागात होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हसळा तालुक्यातील युवासेना रायगड जिल्ह्यातर्फे 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खेडोपाड्यात परीक्षेच्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र परिवहन मंडळ यांनी बस सेवा सुरू करावी. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी येण्यासाठी अडचण होणार नाही या उद्देशाने बस सेवा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार सुरू व्हावी
अशी मागणी रायगड जिल्हा महाराष्ट्र परिवहन मंडळ मुख्य कार्यालय रामवाडी येथे मुख्य प्रबंधक यांना पत्र देऊन रायगड जिल्हा युवसेनेकडून निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र राज्य विस्तारक विनीत लाड, दक्षिण रायगड जिल्हा समन्वयक अजिंक्य मोरे, युवासेना पेण तालुका अधिकारी योगेश पाटील, युवासेना म्हसळा तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, श्रीवर्धन तालुका अधिकारी निकेत कोजबे, माणगाव युवासेना समन्वयक सतीश येलमकर उपस्थित होते। खेड व्यापारी धर्मादाय एज्युकेशन सोसायटी खेड या संस्थेच्या LP इंग्लिश स्कूल या प्रशालेला 111 वर्षे पूर्ण झाली आहेत। प्रशालेतून आजपर्यंत लाखो विद्यार्थी शिकून गेले आहेत। अनेक विद्यार्थी उच्च पदावरती कार्यरत आहेत। त्यापैकीच सन 1968 साली पास झालेल्या 10वी बॅचच्या ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांनी नुकतीच शाळेस भेट दिली आहे। शाळेच्या नवनवीन होत असलेल्या सुधारणा पाहून या मान्यवर मंडळींनी शाळेसाठी काहीतरी सत्कार्य करण्याचा मानस बोलून दाखवला। शाळेच्या आत्ताच्या आणि भविष्यात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना थंड पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाण्याचा कूलर, ग्रंथालयासाठी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तके, विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत खेळाची रुची वाढावी यासाठी क्रीडा साहित्य देण्याचे ठरवले। या मान्यवर मंडळींनी ठरवल्याप्रमाणे ताबडतोब 4 फेब्रुवारी रोजी शाळेस नवीन कूलर भेट म्हणून दिला आणि प्रशालेसाठी अजून सत्कार्य घडवण्याचा मानस बोलून दाखवलाय। या उच्च पदस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवरांनी प्रशालेला भेटवस्तू रूप कूलर दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री शशीभाई पाटणे यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत सर आणि पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण सर, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। मुंबई गोवा हायवेवरती रात्रीच्या वेळी मुक्या जनावरांचे खूप मोठ्या प्रमाणात अपघात होतात। हे सर्व शिवशंभू फाउंडेशनच्या लक्षात येताच संघटनेने राबवलेली रिफ्लेक्टर बेल्ट मोहीम ही संपूर्ण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली आहे। आतापर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोरक्षणासाठी संघटनेचा उपक्रम पार पडलाय। आणखी अनेक तालुक्यांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये संघटनेचे कामकाज चालू राहणार आहे। समस्त कोकणवासियांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणारी संघटना म्हणजे शिवशंभू फाउंडेशन महाराष्ट्र राज्य। प्रीपेड वीज मीटरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रत्नागिरीमध्ये विरोध दर्शवला आहे। प्रीपेड वीज मीटर विरोधात शिवसैनिकांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे। यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। जे पोस्टपेड मीटर जे होते, जे जसेच्या तसे आहेत तसे ते आम्हाला घ्यायचे आहे आणि ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या सगळ्या संघटनेमार्फत रत्नागिरी तालुक्यातून आज रोजी जी पत्रकार परिषद आम्ही घेतो ती अखंड राज्यासाठी सुद्धा ही पत्रकार परिषद योग्य ठरेल। कारण आमची मागणी अशी आहे की पूर्वीचे जे सगळे मीटर जे होते, पूर्वीचे जे पोस्टपेड मीटर जे होते ते पूर्वीच्या पोस्टपेड मीटरच्या अनुषंगाने आमचं जसं लाईट बिल पूर्वी येत होतं तसंच आम्हाला पाहिजे। आता आमचा नाही तर असा उद्रेक होईल जर आम्हाला ते मान्य नसतील, आम्हाला म्हणजे लोकांना मान्य नसतील आणि लोकांना त्याची जर तुम्ही कुठलीही कल्पना दिलेली नसेल, तुम्ही जाताना फक्त मीटर बसवताय परवानगी नसताना, तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होतात असं सुद्धा निर्णय या ॲक्टनुसार जाणवतं। जर वितरण कंपनीने उल्लंघन केले या सगळ्या गोष्टीचा तर त्याचा उद्रेक हा तालुक्यातून होईल। आम्ही सर्वांनी आणि उद्धव साहेबांच्या आदेशानुसार जर कोणाचे आजपासून जर समजा मीटर जर बदली करायचं धोरणाने अवलंबलं असेल तर आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडू, हे आज रोजी पत्रकारितेच्या माध्यमातून सांगू इच्छितो। जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे सामूहिक सूर्यनमस्कार घेण्यात आले। यावेळी प्राध्यापक कसबे व प्राध्यापक वाडीकर यांनी सूर्यनमस्कार आसनाबद्दल माहिती दिली। 12 आसन केव्हा आणि कसे करावे, याचे फायदे काय आहेत याबद्दल मार्गदर्शन केले। यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते। पनवेलमधील पिल्लई कॉलेजमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि भव्य महाविद्यालयीन सांस्कृतिक उत्सव अलेग्रिया 2025चा जल्लोष सुरू आहे। संपूर्ण कॅम्पस विद्यार्थी आणि प्रेक्षकांच्या उत्साहाने गजबजून गेला असून यावर्षीचा महोत्सव अधिक भव्य आणि रंगतदार ठरत आहे। उत्सवाच्या प्रमुख आकर्षणामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती विशेष ठरली आहे। तसेच मिस वर्ल्ड 2017 आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर मिस्टर आणि मिस अलेग्रिया स्पर्धेतील विजेत्यांना मुकुट प्रदान करणार आहेत। मॉडेल हंट स्पर्धेसाठी अभिनेत्री वामिका गब्बी न्यायाधीश म्हणून उपस्थित आहेत, तर बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर ने विशेष डान्स परफॉर्म केलाय।
पॉप जेनरेशन को हमारी ट्रेडिशनल डांस फॉर्म्स या कलाओं से परिचित करवाना और उनको उस बारे में पैशनेट रखना। जब एक कंपटीशन होती है तब उनके पैशन को सराहने का मौका मिलता है। तो मैं निवेदिता मैम, पिल्लाई सर और जोशी सर और पूरी जो पिल्लाई कॉलेज की फैकल्टी है, टीम है, टीचर्स हैं, फेस्टिवल के सारे जो ऑर्गेनाइजर्स हैं, बच्चे हैं, वॉलंटियर्स हैं, सबको कंग्रेचुलेट करना चाहूँगी क्योंकि क्लासिकल डांस फॉर्म ये इतना पिछड़ा जा रहा है आज के इंस्टाग्राम के ज़माने में, जहाँ पर इट्स नॉट अबाउट 30 सेकेंड स्टोरी, इट्स अबाउट 30 years ऑफ साधना। इतनी मेहनत करनी पड़ती है, इतनी श्रद्धा से सीखना पड़ता है क्लासिकल डांस फॉर्म को। अगर वो जीवित रखना है तो ऐसे महाविद्यालयों का इस तरह का जो स्टेप है वो बहुत इम्पॉर्टंट है। मॅडम तेच सांगत होती, असं कॉलेज इतका अटमॉस्फिअर छान आहे की आल्या आल्या वाटते की मला परत कॉलेजला जायचंय आणि ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर पिल्लाई कॉलेजला येऊन परत 5 वर्ष अभ्यास करायची, खेळायची, म्हणजे थिएटर इतके सगळे इव्हेंट्स आहेत, पण अनफॉर्च्युनेटली तो वय गेलाय आता, बट परत म्हणजे कॉलेजला यायला खूपच छान वाटलंय। आय थिंक मार्गदर्शन म्हणजे आमची सगळी जी सुरुवात होती ती कॉलेजमध्येच झाली। कॉलेजमध्ये झेवियर्समध्ये होती तर थिएटर करायची आणि आय थिंक टॅलेंट ग्रोज देअर, कारण की ते पॅशन तुम्ही बघतात ते कॉलेजमध्ये सगळं त्याचं इट्स बॉर्न इन कॉलेज। तर जस्ट सीइंग द टॅलेंट, जस्ट सीइंग द पॅशन असं वाटतं की द फ्युचर इज इन सेफ हँड्स। मला काही मार्गदर्शन करायची गरज नाहीये कारण की इट्स इन व्हेरी सेफ हँड्स। मला कसं सिम्पल रॉक होते, कॉन्सर्ट्स होते, इंडियन म्युझिक वरती, फॉर एक्झाम्पल विशाल शेखर येऊन गेलेला इथे, फरहान अख्तर येऊन गेलेला इथे परफॉर्म करून गेलेला, यो हनी सिंग जेव्हा खूप फेमस होता सगळ्यात आधी, जेव्हा तो 13 वर्ष आधी जेव्हा तो आला या इंडस्ट्रीमध्ये तेव्हा त्याला आम्ही आमच्याकडे परफॉर्म करायला लावलेला कॉलेजमध्ये। तर एव्हरी इयर ट्रेंड इज चेंजिंग। आता मुलांना रॅप पाहिजे तर कृष्णा रॅपर, आणि हे सगळे जे आर्टिस्ट आहेत आम्ही मुलांच्या वोटिंगनी आणतो। देर इज अ प्रॉपर वोटिंग हॅपनिंग बिटवीन द स्टुडंट्स। एक लिंक पाठवली जाते की तुम्हाला कुठला आर्टिस्ट पाहिजे, तर मुलांचं जे लाइकिंग आहे, मुलांची जी डिमांड आहे, मुलांचा जो फेवरेट आहे त्या आर्टिस्टला आम्ही इन्व्हाइट करतो। त्याच्यामध्ये टॉप नंबरवरती आला कृष्णा रॅपर, त्याच्यामध्ये फॉलो झाला DJ चेतस आणि बाकी सगळे सेलिब्रिटी आता तुम्ही बघितलेच आहे। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।